वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि सर्वपक्षीय नेते त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य आहेत. शंभूराज देसाई आहेत, अजित पवार आहे. अशातच या संपूर्ण शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी लावणं हे किती गांभीर्याचं आहे? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था आहे. ऊसावर जेवढे काय शोध घ्यायचे जे शास्त्रज्ञ असतील, शेतकरी असतील, त्यांच्या सर्वांसाठी काम करणारी ही एक संस्था आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. या संस्थेची चौकशी लावणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जी काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला कुठंतरी दाबायचं आणि शेतकऱ्याचा आवाज कमी करायचा अशा दृष्टीचा प्रकार दिसतो. याच्यामध्ये काही होणार नाही. दूध का दुधावर पाणी का पाणी. पवारसाहेबाच्या कुठल्या संस्थेची चौकशी लावून कधी काही सापडलं आहे का? त्याच्यामुळं काही यांची गरज नाही. फक्त आता ही नौटंकी आहे. कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून आज संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला यावर्षी जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा ऊस फार झोपला. ऊसाचं प्रचंड नुकसान झालं. त्याच्यानंतर काय तर VSIने एक निर्णय घेतला की बाबा या जे माझ्या शेतकरी बांधवाला पुढच्या वर्षी ऊस लागवडीसाठी सुद्धा त्यांच्याकडं पैसा नाही आहे. परत एवढंच नाही तर AI तंत्रज्ञान जे लागू करायचं, AI तंत्रज्ञानाला जो पैसा खर्च होणार आहे हा पैसासुद्धा त्यांच्याकडे खर्चण्यासाठी उभा होणार नाही. त्याच्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूटनं स्वतःच्या उत्पन्नातून ह्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देऊन त्यांना उभं करायचं. ज्यांचं रोपं असतील याच्यासाठी सुद्धा 3 रुपयाचं रोप 2 रुपयाला द्यायचं असा निर्णय घेतला. हाच यांच्या डोळ्यात खपलेला असेल. त्याच्यामुळे वसंतदादा शुगर जी शेतकऱ्यांसाठी धावून जात आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर यांची चौकशी लावली पाहिजे असं मला वाटतं. बाप्पा, पण कुठेतरी रोहित पवार म्हणतात की ह्या चौकशीद्वारे अजित पवारांकडे हा सगळा मोर्चा वळवण्याचं काम जे आहे ते भाजप करते. ठाण्याला तर टार्गेट केलेलंच होतं. आता ही वसंतदादा VSI वरती चौकशी लावून भाजप आपला मोर्चा बारामतीकडे वळवते म्हणून. नाही, आता ते काही नवीन नाही ना. ते पहिल्यापासूनच आहे. आजच वळवतात म्हणजे आता ते वेगळी परिस्थिती, वेगळा विषय आहे. आता भारतीय जनता पार्टीवर मी काय बोलावं, एवढा मी मोठा नेता नाही आहे. पण भारतीय जनता पार्टी ही शिवसेना जी होती या शिवसेनेच्या कुबड्या घेऊनच महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. नाही तर भारतीय जनता पार्टी अगोदर 0 होती. अगोदरच्या काळामध्ये 95ची जी सत्ता आली त्या 95च्या सत्तेतसुद्धा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होता. भारतीय जनता पार्टी ही दुसऱ्या दर्जाची पार्टी त्या युतीत सुद्धा होती. आणि महाराष्ट्रात तर 4 नंबरची पार्टी असणारी भारतीय जनता पार्टी होती. पण शिवसेनेच्या कुबडीवर आली. मग ते शिवसेना फोडली. पुन्हा राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा 14ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी डिक्लेअर केला होता. ते राष्ट्रवादीही फोडली. आता फक्त फोडाफोडीन जोडाजुडीचं काम करतायत. ओरिजिनल भाजप हे संपलेलं आहे. आता खुद्द दस्तूर गडकरी साहेबांनी दिला घर की मुर्गी दाल बराबर. काय ते साऊजी चिकन वगैरे काय त्यांनी उदाहरणं दिले. मला एवढं बोलता नाही यायचं कारण माझा काही लिमिटेशन आहे. त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण अशा गोष्टी जर खुद्द गडकरी साहेब म्हणतात, आज महाराष्ट्रामध्ये पवार साहेबाच्या नंतर जर नेतृत्व करण्याची देशामध्ये धमक कोणात असेल तर ते गडकरी साहेबात आहे. असा नेता जर एवढं काही वक्तव्य करत असेल तर त्याच्यात काहीतरी तथ्य असेल ना. आपण सुद्धा महाराष्ट्रानं बोध घेतला पाहिजे. त्याच कुबड्यांबद्दल अमित शहा बोलतायत की आता मला कुबड्यांची गरज नाही. भाजप पूर्णपणे आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. नाही, मग हे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस का बोलले नाहीत? ही आता हे दोन्ही पक्षांनी ठरवलं पाहिजे. किंवा ज्यांनी कुबड्या दिल्या, ज्यांनी कुबड्या घेतल्यात, त्यांनी दिल्यात. आता ह्यांच्याजवळ आम्ही काय भाष्य करावा? आता त्यांची परिस्थितीनुसार वागणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. म्हणजे जशी ग्राउंड मिळेल तसा बॉल टोकायचा. तर ठीक आहे, सरकार असं म्हणते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीबद्दल कुठल्याही प्रकारची चौकशी लावली नाही, फक्त अहवाल मागितला होता. जे 1 रुपयाचं दिलं जातं त्याचा विनिमय कसा होतो त्यासाठीही एक अहवाल मागितला होता आणि तो अहवालाला चौकशी संबंधित. नाही बघा, त्यांनी काय मागितलं हा विषय नाही. जे नियमाप्रमाणे त्यांनी मागितलं तो त्यांचा अधिकार असेल तर ते द्यायला तयार आहे. चौकशी आता कुठं असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय एकच आहे ना. चौकशी काय आणि तुम्ही अहवाल मागविला काय म्हणजे याचा अर्थ काय? चौकशी शब्द लावला नाही. कुठला तरी आहे अहवाल मागवणं. जर नियमात तुम्हाला अहवाल घेत शासन म्हणून कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही संस्थेवर अंकुश ठेवायचं काम शासन करू शकतं. पण या संस्थेनं अशा पद्धतीनं चौकशीच्या चौकटीमध्ये बसवून असं काहीतरी पत्र देणं संयुक्त वाटत नाही. साहेब, पण तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये आमदार आहेत माजलगावचे प्रकाश सोळंके. ते सातत्यानं आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवरती आरोप करताना पाहायला मिळतात. धनंजय मुंडे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बीडमध्ये कुठेतरी गुंडागर्दी वाढवलेली, मोठ्या प्रमाणात वसुलींचं टोळ्या जे आहेत ते साम्राज्य त्यांनी उभं केलं, अशा पद्धतीचं वक्तव्यच आता खुद्द सत्तेतील आमदार प्रकाशदादा सोळंके करताना पाहायला मिळतात. ते काही चुकीचं बोलतात असं वाटतं का तुम्हाला? कारण त्यांनी सांगितलं ना, माझ्या विरोधात जे उमेदवार आले
त्यांना रसद कुणी पुरवली, त्यांचे प्रवेश कुठं कुठं झाले, त्यांनीच सांगितलं स्वतः की त्यांच्या विरोधात जी दोन उमेदवार तिथं आले गेले त्याच पक्षातले त्याच महायुतीतले ते दोन्ही उमेदवार आता कुठे आहेत, एक एका पक्षात एक एका पक्षात. काल एक जणाचा प्रवेश झाला. म्हणजे हे ठरवून त्यांना पाडण्याचं षडयंत्र असावं असं त्यांचं मत आहे. पण ते आता ते काय झालं उलटं सुलटं तो विषय राजकारणाचा विषय वेगळा. पण या सर्व गोष्टीतून ते बोलतात ते त्याचे तथ्य असलं पाहिजे असं मला वाटतं. लाडकी बहीण योजनेचा खर्च आता 43,000 कोटींवरती पोहोचलेला आहे. आपल्याला माहिती आहे की या योजनेमुळे अनेक ज्या महत्त्वाच्या योजना होत्या त्या योजना बंद कराव्या लागल्या आणि आता खर्च जो आहे तो 43,000 कोटींवरती गेलेला आहे. बघा, महाराष्ट्र शासनाने काहीतरी नियोजन केलं असेल ना. आज आपल्या हातात किती, आपल्या घरात किती, तुमच्या मठात पाणी किती, त्याच्यानंतरच वाटायचा प्रयत्न केला असेल. तसं महाराष्ट्र शासनानं ठरवलं असेल ना अगोदर त्यांचं बजेट किती आहे ही योजना चालू करताना. आमचं तर म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला तुम्ही 3,000 रुपये देतो म्हणलात निवडणुकीत, ते द्या अगोदर. कारण तुम्ही उगाच काय म्हणेल का, आज मला मुंबईहून दिल्लीला जायचं तर जाताना मी काहीतरी विचार करेल ना की माझ्याकडे पैसे आहेत का, तिथं मला काय हॉटेल रूम करावं लागणार आहे का, किती खर्च येणार आहे याचा विचार करून. तसं महाराष्ट्र शासन दिग्गज आहेत ना सर्व. मग ह्यांनी काहीतरी विचार करून हे निर्णय घेतला असेल ना. आता का देत नाहीत आमच्या बहिणींना, तुम्ही 3,000 देतो मला लवकर द्या. काही बहिणी कमी करतायत, ही कुठलं राजनीती नाही आहे. ह्या नीतीचं ही कुनीती आहे. कारण याचा जर विचार जर केला तर महाराष्ट्रामधल्या आमच्या भगिनींना आता 3,000 रुपयाची गरज आहे. दिवाळीला सुद्धा काय ते दिवाळीचा शिदा वगैरेही बंद केलं. मग एक फक्त निवडणुकीपुरतं काय जुमला होता काही निवडणुकीच्या पुरतं, असं सुद्धा काय प्रश्न गोरगरिबांना पडतोय. शेतकऱ्यांना पैसे दिले दिवाळी दिले 32,000 कोटी दिले, कुणी म्हणते 42,000 कोटी दिले, अर्ध्या शेतकऱ्याला आणखी मिळाले नाही. किती नौटंकी केली तुम्हाला सांगतो. माझ्या जिल्ह्यामध्ये आज जिरायत बाग आहे, कापूस हा विषय, कापूस पीक जे हंगामी पीक आहे पण त्याला हंगामी नाही जिरायतमध्ये घेतलंय. म्हणजे कापूसाला जिरायतमध्ये का घेतलं, मग 3 टप्प्यामध्ये तुम्ही वर्गवारी का केली. वर्गवारी जर 3 टप्प्यात केली, 12 बागायती, जिरायती, हंगामी, तर या 3 वर्गवारीमध्ये तुम्ही पैसे द्यायला पाहिजे. पण फक्त जिरायतीनं दिलेत. आणि त्याच्यात बी एक नौटंकी केली की आम्ही रबीच्या पेरणीसाठी 10,000 रुपये शेतकऱ्याला देतो. कधी देतो, आता रबीची पेरणी झाली, आता फक्त त्यांनी 8,500 दिलेत. म्हणजे जर 8,500 रुपये हेक्टरी म्हणलं तर साधारणतः एक 3,800-3,700 रुपये एकरी पडतात. म्हणजे ज्याची नांगरणीची एकरी किंमत किती विचार केली तर 2,500 रुपये. आणि ते 1,000 रुपये चहा प्यायला जातील त्यांना. आता काय दुसरं म्हणणार आहे, कशाला करणार आहे. म्हणजे ही एवढी नौटंकी जर द्यायचेच होते तर 50,000 रुपये. पंजाबसारखं एवढं छोटं राज्य, पंजाबमध्ये बघा तुम्ही किती आपल्या इतका रेव्हेन्यू मिळतो का, महाराष्ट्र एवढा त्यांना उत्पन्न आहे का, महाराष्ट्र एवढं सधन राज्य आहे का, तरी त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी दिले. आणि तुम्ही मग तर फिरून सांगितलं की आम्ही 8,500 देणार, पुन्हा 10,000 देणार, आमचे 18,500 होणार, परत 10,000 हंगामीला जास्त देणार, परत 10,000 देणार, 27,000-37,000चं टार्गेट सांगितलं. प्रत्यक्षात दिले 8,500च. आणि ती परत आता माझ्या जिल्ह्यामधल्याच माझ्या तालुक्यामध्ये कालच मला शेतकरी आले होते सगळे की जी खरडून जमीन गेली. बघा, एवढं तुम्ही सर्व मीडियाने दाखवलंय, सर्वांनी दाखवलंय की नदी पात्र गोदावरी काठ असेल, मांजरा काठ असेल की आमचा सिंधफणा नदी पूर्ण असेल, याचा पात्र सोडून 1 किलोमीटर पाणी बाहेर गेलं. म्हणजे 1 किलोमीटर जर पाणी गेलं त्याचा स्पीड आज जर बघितला पाण्याचा तर एवढा प्रचंड होता की ज्यांना 2-3, 4 दिवस गावातलं पाणी उतरलं नाही. मग जमीन खरडून जाणार नाही का रे. 1 किलोमीटर एका साईडला, 1 किलोमीटर या साईडला, तर 1 किलोमीटर पर्यंत जर तर एका शेतकऱ्यांचं 5 गुंठे घेतोय हा तहसीलदारही. त्यांना मी म्हणलं का करता तुम्ही असं, तर तहसीलदार म्हणतायत की नाही आम्हाला एवढे आदेश आहेत की तसं कमीत बसवा. पण लेखी दे. म्हणजे तोंडी आदेश वेगळे, मीडियासमोर वेगळं, ही जुमलाबाजी आहे. फक्त निवडणुकीपुरता हा त्यांना हे करायचं. आणि आत्ता सुद्धा दम आहे तर मग तुम्ही निवडणुका लांबणीवर का टाकताय सारख्या. आज तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 3 टप्पे करताय. आता त्याच्यात अगोदर जिल्हा परिषद घ्यायच्या होत्या, आता नगरपंचायत नगर परिषद घ्यायच्यात असं त्यांच्या मनात आहे. पुन्हा महानगरपालिका. मग एकदा होऊन जाऊ देत ना लवकरात लवकर. एकदाच तिने घ्या. तुमच्याकडे यंत्रणा सगळी एकदाच. आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक होतीच ना ॲट ए टाईम. महाराष्ट्रात होती, देशात होती. मग आता महाराष्ट्रातच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देशात नाहीत. आणखी बाहेरचा फोर्स ना, वरचं सरकार तुमचंच आहे. जर काही कमी पडत असेल तर या सर्व गोष्टी फक्त या सर्व गोष्टीमध्ये फक्त आपल्याला काय करायचंय तर शेतकरी बांधवाकडे लक्ष द्यायचं नाही, कुठंतरी दुसरीकडे वळवायचंय. त्याच्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. पालिकेत समसमान जागा वाटप व्हावा अशी शिंदे गटाची भूमिका असताना भाजप 100 म्हणजे जवळपास 150 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना 60 ते 75 जागांमध्येच खरं तर समाधान मानावं लागेल.
पाहता? बघा, तो महायुतीतला त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यात आम्ही काही बोलावा. मी महायुतीतल्या घटक पक्षाचा प्रतिनिधी नाही आहे. आम्ही महाविकास आघाडीतल्या एका पक्षाचा मी प्रतिनिधी आहे, मी किंवा घटक आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांना सगळ्याला कळतंय महाराष्ट्राला ही हळूहळू 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 शिवसेना राष्ट्रवादी यांचं घर वापसीच करावं लागणार 100%. ती भाजप आहे. अरे भाजप सर्वांना कळालंय, सर्वांना माहित आहे. भाजप कुठं घरात शिरूस तर हळूच जाते, एकदा घरात शिरलं की घरातले सगळे बाहेर काढतं. ही भाजप आहे. त्याच्यामुळे भाजपवर काय बोलावा एवढं कमी. आणि ही शेतकऱ्याच्या धार्जिन नाही. कुठलं केंद्राने काय मदत केली ती काही बोलत नाही. केंद्रातल्या गोष्टी तरुणांना किती सांगितलं बघा ना. 2014तलेच विषय घ्या. आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की काला धन लाएंगे, सबको 15 लाख रुपये सबके खाते में देंगे. तुम्हाला मिळाले का? मला माहीत नाही. जर मिळाले असले पत्रकार म्हणून जर तुम्हाला मिळाले असते, आमच्या शेतकऱ्याला नाही, गोरगरिबाला कुणाला मिळाले नाही. मग नौकऱ्या 2 करोड़ हर साल में 2 करोड़ तरुणों को, युवाओं को रोजगार देंगे. दिया क्या? किसको दिया? हे खाली जुमलेबाजी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर काही बोलायसारखं नाही. आणि जी काय आता हे कुठल्या गोष्टीवर एखादं हिंदुत्व म्हणायचं, जातीमध्ये दंगल झाली पाहिजे अशा पद्धतीचं हे भाजपची नीती आहे. आणि माझ्या जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रकाश सोळंके जे म्हणतायत त्यांनी जे बोलले दादा, त्यांचं 100% त्या मताशी मी सहमत असावा का नसावा हा विषय नाही. पण बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनातलं ते बोलतायत आणि खरं बोलतायत असं सर्वजण म्हणतायत. गोपीनाथरावांचा वारसा कोण यावरती सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते. प्रकाश महाजन म्हणतात की पंकजा मुंडे या खरं तर गोपीनाथरावांचा वारसा आहे. आणि दुसरीकडे करुणा मुंडे म्हणतात की धनंजय मुंडे या गोपीनाथरावांचा वारसा आहे. तिसरीकडे भुजबळ म्हणतात की गोपीनाथरावांचा वारसा धनंजय मुंडेंनी चालवायला घ्यावा. चौथीकडे सारंगी महाजन म्हणतात की बीडची जनता, मराठवाड्याची जनता ही गोपीनाथरावांचा वारसा आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघंही मुलं वारसा नाही आहेत अशा पद्धतीची टीका होते. कारण की मुंडे साहेबांनी जे जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले, जे काम केलंय ते खूप म्हणजे आपल्या मराठवाड्याला, महाराष्ट्राला देऊन जाणार आहे. त्यांनी देशामध्ये सुद्धा, देशाच्या संसदेमध्ये काम केलं. 3 दिवस का होईना देशाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं. पण या सर्व गोष्टी करत असताना मुंडे साहेबाचा वारसा हा मुंडे साहेबाबरोबरच संपला. मुंडे साहेबाचा वारसा, मुंडे साहेबाचा विचार नक्की बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या डोक्यात आहे. बीड जिल्ह्यातली डोक्यामध्ये मुंडे साहेबावर प्रेम करणारी जनता आहे. बीड जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माचे लोक मुंडे साहेबावर अतोनात प्रेम करीत होते ना आजही करतात. पण त्यांचा वारसेवर बोलायचा वारस या गोष्टीवर बोलणं संयुक्तिक होणार नाही. त्याच्यामुळे जी कोण बोलते त्यांची त्यांना लकलाग. मी वारसावर बोलणार नाही. बीड जिल्ह्यातला मुंडे साहेबाचा अंत हाच वारसाचा अंत असं मला वाटतं. परंतु सातत्यानं कुठेतरी पंकजा मुंडे म्हणतात की मीच त्यांचा वारसा आहे म्हणून असं म्हणतात. याच पंकजा मुंडेंना तुम्ही लोकसभेमध्ये पराभूत करून लोकसभेची पायरी पहिल्यांदा चढलात. त्याच्यानंतर पंकजा मुंडेंनी परळी वैजनाथ जो सहकारी कारखाना होता तो देखील त्यांचा विक्रीला निघालेल्या बोत्रे पाटलांनी तो विकत घेतलेला आहे. कशा पद्धतीने हे सगळं पाहता? कारण की गोपीनाथरावांनी मुलासारखं वाढवलेला वैजनाथ सहकारी कारखाना तो दुसऱ्यांच्या आता तटस्थ तिसऱ्या व्यक्तीच्या हातात गेलेला आहे. हे बघा, आता त्या गोष्टीवर मी तेच सांगितलं ना, मुंडे साहेबाचा वारसा हा मुंडे साहेबाबरोबर संपला. मुंडे साहेबाचा विचार आहे, मुंडे साहेबावर प्रेम करणारी जनता आहे, मुंडे साहेबाचं सगळं काही सांभाळणारी जनता आहे. त्याच्यातून मुंडे साहेबांनी जो आशिया खंडामध्ये सर्वात उत्कृष्ट असा साखर कारखाना म्हणून बघायला जायचं त्या वैद्यनाथ साखर कारखान्याची विक्री झाली असं कळतंय. तर या विक्री आम्ही काय त्या खोलात जात नाही, मी कोणाच्या दुसरीकडे बघायचं काम करत नाही. पण ह्या वैद्यनाथ कारखाना हा शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू आणि शेतकऱ्यांचा आत्मा आहे. आणि मुंडे साहेबाची आठवण आहे. ही मुंडे साहेबाची आठवण सांभाळणं हे जे कोण काय म्हणून घेते त्यांची जिम्मेदारी असते असं मला वाटतंय. आता मला त्याच्यावर, कारण कुणाच्या वादात ही आहे का वारस ती आहे का त्याच्यावर मला बोलायचं नाही. त्याच्यामुळे ही गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मुलापेक्षा, तुम्ही मूल म्हणता, स्वतःची आत्मा आणि मूल जे काय प्रिय असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रिय आणि प्रेम कुणावर केलं असेल तर त्या कारखान्यावर साहेबांनी केलं. इथेनॉल निर्मिती करणारा आज जगामध्ये, इथेनॉलची निर्मिती होती देशामध्ये, आपल्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिश्रणची इथेनॉलचं ते जवळपास 20-22% होतं आहे. 30%चं टार्गेट आहे. पण या 30% टार्गेटसुद्धा ही करत असताना आज बऱ्याच कारखान्यामध्ये इथेनॉलची निर्मिती होती. पण इथेनॉल बनवणारा आपल्या महाराष्ट्रातला किंवा देशातला किंबहुना की कोणचा कारखाना असेल पहिला तर तो वैद्यनाथ कारखाना होता. त्याच्यामुळे वैद्यनाथ कारखान्याचा अनुकरण बाकी कारखाने करायचे असं कारखान्याची ती निर्मिती करून कारखाना उभा केला. पण त्याची आज काय हाल आहे तर कारखाना हा वैद्यनाथ नावसुद्धा राहणार नाही.
अशा पद्धतीनं प्रभू वैद्यनाथाचं नाव सुद्धा मिटलं जाईल अशी जर कुणी करत असेल, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जन्म घातलेल्या या बाळाला ही सुद्धा ती बाळ संपल आणि वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथाचं नाव सुद्धा राहणार नाही. मग आता जे जे काही वल्गना करते त्यांनी काय करायचं हा त्यांचा विषय आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. सर, पुण्यातला जो जैन मंदिर प्रकरण आहे त्याच्यावर बरीच सुनावणी सुरू आहे. एका अनुषंगाने असंही महत्त्व प्राप्त झालं की त्याच्यामुळे महायुतीत थोडंसं अगदी नाही, निर्णय काय अपेक्षित आहे आणि महायुतीच्या एकंदरीत बघा, कुठल्याही समाजाचं धार्मिक स्थळ असेल किंवा त्याची श्रद्धा असेल, निष्ठा असेल, या गोष्टी जोपासण्याचं काम सर्व जे राजकीय मंडळी यांचं तर आहेच आहे, पण सर्वांनी एकत्रितरित्या त्यांच्या भावना, पण त्याच्यावरच जर कुणी दरोडा टाकीत असेल, त्याची जागा कुणी हडप करीत असेल किंवा त्याला जर एक जी त्यांच्या भावनेला कुणी हात घालीत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळं त्या समाजाच्या, जैन समाजाच्या बाजूनं आमच्या पक्षाच्या वतीनं पण सर्वांनी काल पाठिंबा दिला आहे आणि आम्ही पण एक पक्षाचा घटक म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणलं तर आमचा सुद्धा सर्वांचा त्याला पाठिंबा. आणि महायुतीत पण थोडंसं त्याच्यामुळे वाद निर्माण होताना पाहायला मिळतात. दंगेकर कुठेतरी मुळांवर आरोप नाही, हे बघा, आता मी दुसऱ्याच्या घरी काय चाललंय उगाच डोकावून बघायची आम्हाला सवय नाही. त्यांच्या महायुतीत काय चाललंय त्यांची त्यांना लकलाप, आमचं बरं चाललंय. आम्ही आमच्या लोकसभेत जे आम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलं त्याच्या अनुषंगानं आम्हाला जो विधानसभेमध्ये जे आमचा पराजय थोडाफार झाला, ते काही व्हीएमनं झाला, कशानं झाला काही होऊ द्या, पण त्याचा बदला आम्ही विधानसभेचा या स्थानिक स्वराज्य संस्थेत घेऊ असा शब्द तुम्हाला सर्वांना मी तुमच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीनं तुम्हाला मी सांगतो. ठीक. खूप खूप धन्यवाद.